हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण 42 साईजचं फोर्टस ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा। खूप युजफुल व्हिडिओ आहे। साईज मोठी आहे, उंची वगैरे घेतल्यानंतर आपण फोर्टसचं मार्जिन कसं करायचं ते मी स्टेप बाय स्टेप संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि शेवटी तुमची कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर मी इथं घेतलेला आहे कार्डशीट पेपर, तुम्ही पाहू शकता। मी फोर्टस ब्लाउज कटिंग करण्यासाठी उंचीनुसार हा कार्डशीट पेपरचे 2 भाग करून घेणार आहे। बघा, आज मी एकदम सोप्या पद्धतीने सहज ब्लाउज जो आहे ना तो कटिंग करू शकता। अशा पद्धतीने उंचीनुसार मी कार्डशीट पेपर हा कट करून घेते। तर उंची 15 आहे, तर आपण त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घेऊ, म्हणजे 16 इंचावर मार्क करून बघा या पद्धतीने आपण इथं हे बघा 16 इंचाचं मार्जिन आहे इथं। पण मी थोडासा एक्स्ट्रा खाली कट करून घेणार आहे, कारण फ्रंट पार्टने आपल्याला ते वाढवावं लागतं। तर मी थोडंसं खालून पेपर हा कट करून घेते आणि आता याचे 2 भाग करून घेते। एक एक भाग आपण कट करू। सगळ्यात पहिलं बॅकचा पार्ट कट करू आणि त्याच्यानंतर फ्रंटचा पार्ट कट करू। हे बघा, तर मी एक पार्ट बाजूला ठेवते। चला तर मग आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा, इथं मी घेतलीये उंची। तर आपण इथं उंची घेतली 15 इंच प्लस 1 इंच घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घ्यायची आहे। जर तुम्हाला 14 घ्यायची असेल तर 14 घ्या, 14.5 घ्यायची असेल तर 14.5 घ्या, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्या। जी काही उंची आहे ती घ्या। तर साईज आपली 42 आहे। जर त्याच्यासाठी शोल्डर, जर तुमचा गळा डीप असेल तर शोल्डर तुम्हाला छोटं ठेवायचं आहे। जसं आता हा गळा जर असेल आपला 10 इंच, बघा, तर मी 10.5 इंचावर मार्क केलं। हा गळा आपला जातो डीप मध्ये, तर मी इथं शोल्डर 5.5 इंच ठेवणार आहे। बघा, 5.5 इंच शोल्डर ठेवलं। मुंडा उंची ही मी इथं घेते पावणे 6 इंच घेऊ आपण। जी काही मुंडा उंची आहे ती 6 इंच ठेवणार आहे मी, आणि 5.5 इंच परत एकदा मोजून घेतलं। आता ही लाईन इथं ओढून घेऊ आपण। आता इथं टाकायची आपल्याला घडी। तर बघा, आता छाती आहे 42 इंच, बरोबर। तर 42 छातीचा चौथा भाग किती येतो? तर 42 छातीचा चौथा भाग येतो 10.5 इंच, बरोबर। 10.5 इंच ही आपल्या छातीचा चौथा भाग येतो। त्याच्यानंतर शिलाई मार्जिन तुम्ही आवडीनुसार घ्यायचंय। जसं मी आता 2 इंच घेतलं। आता ही लाईन आपण इथं ओढून घेऊ सरळ। आता ही खालच्या साईडनी पण सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपण हे करून घेतलं, बरोबर। आता आपल्याला मोंढ्याचा राऊंड घ्यायचा आहे। तर मोंढ्याचा राऊंड बघा, ही जी मुंडा उंची घेतली हिचा मधला सेंटर घ्यायचा, तर त्याचा येतो मधला सेंटर 3 इंच। आणि इथून आता आपल्याला शेप द्यायचा आहे। मग तो किती पण येऊ, तुम्ही इथं शेप घ्या, 1 इंचापासून घ्या किंवा पावणे इंचापासून घ्या। तर हा आपला बॅकचा आकार झाला। आणि या पद्धतीने नॉर्मल शेप द्यायचा आहे आपल्याला खाली। तर अशा पद्धतीने हा आपण इथं मोंढ्याचा आकार काढून घेतला। आता इथून घ्यायची गळारुंदी। तर गळारुंदी मी इथं ठेवणार आहे बघा 2.25 इंच, आणि खालच्या साईडनी गळारुंदी ठेवायची आपल्याला 2.5 इंच। तर आपण इथं बॉक्स काढून घेऊ आता। तर बॉक्स काढून घेतला आपण इथं। तर बॉक्सवर आता तुम्ही आवडीनुसार गळा घ्या, गोल घ्या, चौकोनी घ्या, डिझाईन घ्या, काही पण घ्या। पण या पद्धतीने आपल्याला इथं यो गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा। तर आपण हा शेप देऊन घेतला। तर इथं आपला हा बॅक पार्ट तयार झाला, बरोबर। टक्सचं मार्जिन तुम्ही इथं घेऊ शकता 4 इंच किंवा 4.5 इंच। तर मी 4 इंचावर मार्क केलं
वरच्या साईडला गळ्याच्या खाली जेवढं तुम्हाला गळाच्या उंचीपर्यंत तुम्ही ही उंची घेऊ शकता. टक्सची उंची सुद्धा खूप महत्त्वाची असते. त्याने सुद्धा ब्लाऊजला फिनिशिंग येते. बॅकनी किंवा बरेच त्याचा फायदा आहे. तर हे बघा, या पद्धतीने आपण हा बॅक पार्टचा आकार इथं काढून घेतला. आता याला कट करून घेते आणि मग आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करू. आता बघितलं आपण हा बॅक पार्ट काढून घेतला. आता फ्रंट पार्टचं मार्किंग करण्यासाठी आता आपण इथं काय करायचं, दुसरा पेपर घ्यायचा. हे बघा, आणि या पद्धतीने जसंच्या तसं मार्किंग करून घ्यायचं. आपल्याला फक्त मार्किंग करताना आपल्याला काय करायचंय, ही जी हुक आपली इकडनं पार्ट येणार आहे बॅक पार्ट, तिकडनं एक सरळ पाव इंचाची एक लाईन आखून घेऊ आपण. सगळ्यात पहिलं जिथं आपली हुकलूक पट्टी येईल तिथं अशा पद्धतीने हे सरळ लाईनिंग आखून घेऊ. बघा, या पद्धतीने आता लाईनिंग आखल्यावर अशा पद्धतीने हे जसंच्या तसं आखून घेऊ आपण. आता हा जो मोंढ्याचा राऊंड आहे हा आपल्याला नाही घ्यायचा, तर आपल्याला बॅक पार्टचा मोंढ्याचा राऊंड नाही घ्यायचा, तर आपल्याला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा राऊंड काढायचा आहे. तर बघा, या पद्धतीने आता हा जसाच्या तसा सगळ्यात पहिलं काढून घेऊ. आणि जे गळा रुंदीचं मार्किंग आहे ते पण आपण इथं घेऊ अशा पद्धतीने. बघा, अशा पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला इथं फ्रंट पार्टचा मोंढ्याचा शेप द्यायचा आहे. बघा, तर एकदम खेटून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी हा खेटून का घेतेय, तर डीप गाळा आहे त्याच्यामुळं आपल्याला हे घ्यायचंय. जर डीप नसता तर आपण हा थोडासा बाहेरून घेतला असता, म्हणजे बॅकचाच बाहेरून घेतला असता आणि हा 1 इंचावर टाकला असता. पण आपला हा डीप गळा असल्यामुळं आपण इथं सुद्धा खोल भाग करून घेतलेला आहे, म्हणजे झोळ चुन्या अजिबात पडत नाही. आता जी गळा रुंदी आपण घेतली इथून घ्यायचा आहे पुढचा गळा. तर पुढचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. 7 इंच असेल, 7.5 असेल, तर मी घेतलाय 7 इंच. आणि हे बघा, खालच्या साईडने गळा रुंदी 2.5 इंच. आता बॉक्स काढून घेऊ आपण इथं. आणि या पद्धतीने याला घेतलं. हे बघ, आता हा आपण पुढचा गाळा घेतला. पुढचा गाळा घेतल्यानंतर आता इथं तुम्ही गोलगाळा घ्या, पानगाळा घ्या. घेतल्यानंतर आता आपल्याला 4 टक्सचं मार्जिन करायचंय. तर इथं 10वा भाग टाकायचा छातीचा. तर आपली छाती 42 छाती आहे, तर 42 छातीचा 10वा भाग येतो 4.2 इंच. तर आपण 4.2 इंचावर मार्किंग करून घेतलं. 4 इंच 2 पॉईंटवर आपण हे मार्क केल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला 3.5 इंचावरती एक पॉईंट घ्यायचा आहे. इकडनं पण आपण तेवढाच पॉईंट मोजून घ्यायचा. ह्या लाइनिंगच्या आतमध्ये घ्यायचा. जी काय आपण लाइनिंग इथं बनवलेली ती सोडून द्यायची आणि त्याच्या आतमध्ये ही जी लाइनिंग आहे ह्या लाइनिंग पासून 4.2 इंच मोजून घ्यायचे. आता इथून हा लाईन ओढून घेऊ सरळ. हे बघा, पाऊण इंच आपण इथं अंतर काढू. तर मी पाऊण इंचाचा टक्ससाठी मार्जिन घेतेय. पाऊण इंच. पाऊण इंच म्हणजे किती, तर आपल्याला जे आपलं पाऊण इंच अंतर आहे, म्हणजे एक इंचाला पाव रेषा कमी, म्हणजे पाव इंच कमी, तेवढं पाऊण इंच. तर आपण हा पाऊण इंच घेतला म्हणजे इथलं आपलं अंतर झालं 1.5 इंच. बरोबर, हे ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर इथून 1.5 इंच पॉईंट मोजायचं आहे आपल्याला.
आणि इथूनही 1.5 इंच पॉइंट मोजायचा आहे. त्याच्यानंतर इथून वरती 2.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे. हे आपल्याला 4 पॉइंट भेटले 4 टक्सचे. आता यांना जोडायचे. तर हा जो पॉइंट आहे हा आपल्याला थोडासा तिरका जोडायचा आहे बघा या पद्धतीने. आणि याला पण गॅपिंग जे आहे आपलं ते 1/2 इंच ठेवायचं आहे. आणि अजून एक टक्ससाठी हे जे आहे टक्स 1/2 इंचाचे घ्यायचे. तुम्ही हे ब्लाऊज पीसवर पण याची प्रोसेस ही करू शकता पॉइंट घेतल्यानंतर. त्यानंतर इथली सुद्धा बघा या पद्धतीने तिरकी लाईन मारायची आपल्याला. इथला पण अंतर जो आहे तो 1/2 इंचाचा ठेवायचा आहे. आता हा जो पॉइंट आहे हा सुद्धा आपल्याला असा तिरका घ्यायचा आहे. याचं पण अंतर 1/2 इंच ठेवायचं आहे. जे काही आपण टक्स मारणार आहोत ते 1/2 इंचाचे मारायचे. खालच्या साईडनी पाऊण इंच म्हणजेच 1.5 इंचाचं दोन्ही अंतर होतं. तर हे 1.5 इंच आपल्याला ह्या साईडनी वाढवायचं आहे. तर इथं 1.5 इंच मोजून घ्यायचं. बघा हा पॉइंट इथे आपण वाढवून घेतला. त्याच्यानंतर हे जे 1/2 इंच जाईल ना आपलं ते इथं वाढवून घ्यायचं आपल्याला. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला फिटिंगला कुठंच प्रॉब्लेम येणार नाही. आता हे जोडून घ्या. इथं हे पॉइंट जोडून घ्या बघा. आता इथे एक लक्ष द्यायचं. हे 1/2 इंच, हे 1/2 इंच, हे 1/2 इंच चुनी मारल्यानंतर आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम येईल. म्हणजे जी काय आपण फिटिंग करू त्याला प्रॉब्लेम येईल. तर इथं खाली 1/2 इंच वाढवून घ्यायचं. तुम्ही पाऊण इंच वाढवून घेतलं तरीही चालेल, पण 1/2 इंच इथं वाढवून घ्यायचं. जे काय आपलं मार्जिंग जाणार, जे काय टक्समध्ये मार्किंग होईल, म्हणजे जे काय आपण टक्स मारू तर आपलं इथं फिटिंगला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण हे वाढवून घेतलं. आलं लक्षात? जे काही मार्जिंग होतं वाढवायचं ते आपण या दुसऱ्या पेपरवरती फ्रंट पार्टवरती वाढवून घेतलं. आता याला कट करून घेऊ आणि आपला फ्रंट पार्ट जो आहे ना तो तयार आहे. मी काय करा आता या पद्धतीनेच आपल्याला हा संपूर्ण पॅटर्न कट करायचा आहे. तर मी इथं आता हे कट करून घेते. हे संपूर्ण तुम्ही या पद्धतीने 4 टक्स ब्लाउजचं कटिंग करायचंय. संपूर्ण कटिंग आपली झालेली आहे. बघा हे असं जोडायचं. जर असं कमी जास्त झालं तर हे बरोबर जेवढा मागचा पार्ट आहे तेवढाच इथं कट करायचा आहे स्टिचिंगच्या टायमाला. म्हणजे बरोबर आपलं शोल्डर हे प्रॉपरमध्ये बसल्या जातं. आता हा जो गळा आहे ना तो आपल्याला इथून घ्यायचा आहे. इथून तर मी कट करते. तर हे हुकलूक पट्टीसाठी आपण पाव इंच जे आहे ते एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे. तर बघा आपला 4 टक्स ब्लाऊज 42 साईजचं 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग संपूर्ण झालेलं आहे. बाही तुम्ही कोणताही व्हिडिओ बघून बाही कटिंग करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जेव्हा ब्लाऊजवरती हे पॅटर्न ठेवशाल तर छान असं मार्किंग करून घ्यायचं सगळीकडं. इथं असं मार्किंग करायचं. इथं होलाच्या ठिकाणी सुद्धा असं थोडंसं प्रेस करायचं खडूचं आणि असे थाप दिली की आपल्या अस्तरवरती म्हणा साध्या ब्लाऊजवरती म्हणा छान असं उमटतं. आणि तुम्ही त्याच्यावरून खडूचं मार्किंग करून घ्यायचं किंवा पेनाने मार्किंग करून घ्यायचं. तर तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट करून सांगा.